गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच रस्त्यांवरचे लाईट बंद करून आलो. आज पण कोणी बंद केलेली नव्हती लाईट, ठीक आहे. आणि वेळ जास्त होऊन जात असते, ठीक आहे. आपल्यालाच बरोबर वाटत नाही, त्यामुळे मी स्वतः जाऊन ते लाईट बंद करून येत असतो. आणि फुले आणायला मग वेदूला पाठवलं होतं. तर वेदिकानेच फुलं आणलेले. पप्पू दादाकडून आणले ना फुलं, ते तिकडं देवघराजवळ ठेव ना जा. आणि नवीन ॲडमिशनची प्रोसेस आता चालू झालेली मार्केट. टायटल तुम्ही बघितलेलं असणार, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला आज सांगतो आहे. तर आता ऑफिसमध्ये जातो आहे, थोडी साफसफाई करतो आणि साफसफाई करून मग नाश्त्याला येतो खाली. नाश्ता झाला की मग आपलं काम चालू होईल. ऑफिसमध्ये जायच्या अगोदर आहे ना, पक्ष्यांना थोडं पाणी ठेवतो. पाण्याची गरज आहे त्यांना, बिचाऱ्यांना ऊन इतकं पडतं. हे झाडं पण आता जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा लावून देईल मी. आता तोपर्यंत ठेवतो असेच. गवती चहाला पण खाली लावायचंच आहे. आता आलो आहे ऑफिसमध्ये मी. आता इथं साफसफाई करतो, खाली थोडंसं झाडू मारतो, पोचा पण मारतो. अमृताला सांगितलेलं आहे मी की वरचं जे ऑफिस आहे ना त्याला मेंटेन मीच करणार, कारण की काम मीच करणार आहे. तर त्याची साफसफाई पण मीच करत जाईल. त्यामुळे मी सकाळी आलो की पहिले झाडू, त्यानंतर टेबलवरती डस्टिंग वगैरे करायचं, सर्व मीच करून टाकतो. आणि नंतर मग आपल्या कामाला सुरुवात, कारण की आपल्यासाठी एक मंदिरच आहे ते. ऑफिसची आता साफसफाई पण झाली आणि मी माझ्या सिस्टमला आता इथं चालू केलेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की मी शेअर मार्केटमध्ये कसा आलो. बहुतेक जणांना असं वाटतं, म्हणजे मला काही जण भेटतात, यूट्यूब चॅनलवरती पण बघत असतात, त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती तर सैनिक होती, म्हणजे सोल्जर होती. सैनिकी पेशा असलेली व्यक्ती शेअर मार्केटमध्ये कसं काही येऊ शकते. तसा बॅकग्राऊंड नाही. बहुतेक जणांना काय वाटतं की ज्यांचं कॉमर्समध्ये शिक्षण झालेलं असतं त्याच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये येऊ शकतात, शेअर मार्केटला शिकू शकतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर तसं काहीही नसतं. कोणतंही बॅकग्राऊंड असू द्या तुमचं. आजकाल तर 8वी-10वीची मुलंसुद्धा शेअर मार्केटमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि खूप छान नॉलेज आहे. माझ्याकडे पण अशी खूप मुलं आलेली होती की त्यांना शेअर मार्केटचं चांगलं नॉलेज आहे, त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. शेअर मार्केटमध्ये बहुतेक जण सुरुवातीला जे येत असतात ना झटपट पैसा बनवण्यासाठी, पण तसं काही नसतं. शेअर मार्केटला जर तुम्ही शिकून काम केलं, समजून काम केलं, तर नक्कीच बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळेच तर मी हा निर्णय घेतला, नाही तर मी पोलीसमध्ये भरती होऊ शकलो असतो किंवा दुसरा गव्हर्मेंट जॉब पण करू शकलो असतो, ज्यामध्ये आमचा आर्मीचा रिझर्व कोटा पण असतो एक सर्व्हिसमॅनचा. मला आवड याच्यामध्ये निर्माण झाली. एक क्षेत्र जे आहे त्याचा चांगला अभ्यास, बारकाईने अभ्यास केला मी, आणि मला समजलं की आता मला जर शेअर मार्केटमध्ये पैसा बनवायचा आहे तर मी तो कसा बनवला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ट्रेडिंग करून, इन्व्हेस्टमेंट करून, कसं थांबायचं त्याच्यामध्ये, कसं संयम ठेवायचं त्याच्यामध्ये, या सर्व गोष्टी मला समजल्या. त्याचा अभ्यास केला मी, आणि मग मी निर्णय घेतला की मी आता नोकरी करणार नाही कोणती, तर इथून पुढे जे पण मला काही करायचं आहे ते शेअर मार्केटमध्येच करायचं आहे. आणि बहुतेक जण म्हणतील की आमच्याजवळ पैसा नाही आहे, आम्ही करू शकतो का काम. हे बघा, शेअर मार्केट असं ठिकाण असतं ना की त्या ठिकाणी जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे पैसा तर पाहिजेच असतो, थोडा का होईना पैसा पाहिजेच असतो. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्याच्यासाठी पण पैसा पाहिजे, बरोबर. तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर त्याच्यासाठी पण पैसा पाहिजे. शेअर मार्केटमध्ये पैशानेच पैसा बनतो, फक्त एवढंच आहे, त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे. तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर मग मात्र तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैशाने पैसा बनवू शकतात. भविष्यामध्ये चांगलं नियोजन तुम्ही करू शकतात पैशांचं. म्हणजे एखादी नोकरी करताय, समजा तुम्ही एखादा व्यवसाय करताय आणि तुम्हाला जर भविष्याचं नियोजन करायचं आहे, तुम्ही जर पैशांचं नियोजन केलं, सेव्हिंग केली चांगली, आणि त्याला जर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही गुंतवलं तर तिथे छान रिटर्न मिळतात, जे बाकी इतर ठिकाणी कुठेही मिळत नाही आपल्याला. बहुतेक जण बघा LICमध्ये गुंतवणूक करतात. LICचे एजंट आपल्याला सांगत असतात, बघा 10 वर्षात तुमचा पैसा डबल होईल. काही पैसा बनत नसतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता ज्यांनी केलेलं असेल त्यांना पण माहीत असणार की कोणाचा 10 वर्षामध्ये पैसा डबल झाला, होत नाही शक्यतो. पण म्युच्युअल फंड असतात, काही स्टॉक्स असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो. मग ह्या गोष्टी मला समजायला लागल्या, त्यामुळे मग मी नोकरी केली नाही, मी निवडलं एक क्षेत्र शेअर मार्केटच. मग मला जर नॉलेज आलेलं आहे तर मी दुसऱ्यांना पण देऊ शकतो. आणि इतरही व्यक्ती होत्या, त्यांनी मला सांगितले की सर, जर तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकवतात, तर इतरांना पण ते नॉलेज द्या.
जेणेकरून आम्हाला पण फायदा होईल. नाहीतर आजकाल बघा लोकांनी बिझनेस तयार केलेले. एखाद्याला थोडंफार शेअर मार्केट समजायला लागलं की तो व्हिडिओ रेकॉर्ड करतो, ते कोर्सेस सेल करून टाकतो. तर असं खूप काही चालतं, सर्वांना माहीतच आहे. तिथे पैसा बनवायचा ठरवला तर खूप मोठा पैसा बनवता येत असतो आपल्याला. पण माझ्या बाबतीत तसं नाही, मला ते आवडत पण नाही. एखाद्याला आपल्याला शिकवायचं आहे तर आपण ते प्रॉपर शिकवलं पाहिजे. तर मग इतरांनी मला सुचवलं की सर तुम्ही हे नॉलेज इतरांना द्या. मग मी काय केलं, त्याच्यानंतर क्लासेस चालू केले. सर्वांना शेअर मार्केटचं नॉलेज देत गेलो, लोकांना ते समजत गेलं आणि ते इथून पुढे पण देत राहणार. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे ना, तर ते आपण इतरांना पण दिलंच पाहिजे. ठीक आहे, लोकांना पण समजेल ना की कशी इन्व्हेस्टमेंट करायची. बहुतेक जण खरं तर काही सांगत नाही, पैशांसाठी लोक आजकाल काही पण करायला लागले. ठीक आहे, 15 दिवसांचे 1 महिन्याचे क्लासेस असतात बघा लोकांचे, त्याच्यात काय समजतं. मी तर म्हणतो शेअर मार्केटला 3, 4, 5 वर्ष द्यावी लागतात. 3 वर्षाच्या पुढेच तुम्ही प्रॉपर 3 वर्ष मार्केटला समजून घेतलं, त्याचा स्टडी केला, तर मग कुठे तुम्हाला फायदा होत असतो त्याचा. झटपट होत नसतं. जसं इतर अनेक जण सांगतात बघा, 6 दिवसामध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट शिकून देतो. समजतच नाही शेअर मार्केट. शेअर मार्केट समजण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो आपल्याला. ठीक आहे, तर मग बघा मी अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आलेलो होतो. म्हणजे माझा बॅकग्राऊंड, मी काय पहिल्यापासून शेअर मार्केटमध्ये नव्हतो अजिबात. ठीक आहे, मी नंतर शेअर मार्केटला समजून घेतलं, कशा पद्धतीने काम केल्यानंतर मला बेनिफिट होईल हे मी समजून घेतलं आणि मग मी शेअर मार्केटमध्ये उतरलो. आणि नाहीतर मी अगोदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होतो. मी बँकिंगच्या 2 एक्झाम पण दिलेल्या होत्या. माझी तयारी होती नोकरीचीच अगोदर, पण मी नंतर निर्णय बदलला माझा की मला नोकरी करायची नाही, मला शेअर मार्केटमध्येच काम करायचं. आता मी डायरेक्ट म्हणतो आहे की शेअर मार्केटमध्ये काम करायचं म्हटल्यावरती मला काही गोष्टी समजलेल्या असतील, तेव्हाच तर मी आलो. नाहीतर बघा आपले घर खर्च किती असतात तुम्ही सांगा. मुलांची शिक्षण असतात, घर चालवायचं, आता इथून पुढे मुलांचे हायर एज्युकेशन असतात, त्याच्यासाठी खर्च किती येत असतात, मोठे मोठे खर्च असतात. मग ते मोठे खर्च भागवले गेले पाहिजे ना माझ्याकडून झाले पण पाहिजे ते खर्च. मी जर कमवतच नसेल काही, माझ्याकडे पैसाच नसेल, तर मग मी कसं शिक्षण करायचं मुलांचं. ते मला तर नोकरी करावीच लागेल, पण मी नोकरी टाळली, मी इकडे लक्ष दिलं. मला बेनिफिट कुठे आहे हे समजलं. मी कशा पद्धतीने काम केल्यानंतर शेअर मार्केटमधून प्रॉफिट काढू शकतो हे मला समजलं. त्यामुळे मी नोकरीचा विषय काढून टाकला आणि मी ठरवलं की मी पूर्ण वेळ आता शेअर मार्केटमध्येच काम करणार. त्यामुळे मी आता इथून पुढे पण शेअर मार्केटमध्ये काम करत जातो. याच्याकडून जेवढं ज्ञान होईल मी लोकांना देत जाणार. खूप सारे लोक माझ्यासोबत जोडले गेलेले आपल्या महाराष्ट्रामधून, कारण की आपला मराठी चॅनल असल्यामुळे फक्त महाराष्ट्रीयन आहे तिथे. तर प्रत्येक जिल्ह्यांमधून लोक माझ्यासोबत जोडले गेलेले आणि चांगलं नॉलेज ते घेत जात आहे. ठीक आहे, आता मी माझं सिस्टम चालू केलेलं आहे. आता थोड्या वेळात मार्केट पण चालू होईल आता. मग मार्केटमध्ये पुन्हा येणार. जसं मागची बॅच संपलेली, पण त्यांना दिवसा अधूनमधून थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज देत राहतो. आणि आता नवीन बॅचचे ॲडमिशन चालू होते. कोणी इच्छुक असेल तर घेऊ शकता त्याच्यामध्ये ॲडमिशन. जबरदस्ती नाही. कोणाला जर खरंच शेअर मार्केट शिकायचं असेल तर ते ह्या वर्गामध्ये येऊ शकतात, शेअर मार्केटला शिकू शकतात. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार कसं, मी तुम्हाला सांगेल तेव्हाच तर माझ्यापर्यंत पोहोचणार तुम्ही. ठीक आहे, जो दुसरा चॅनल आहे आपला दीपटेक, त्याच्यावरती व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटतं शिकवणं यांचं बघितलं पाहिजे आपण, मग तुम्ही जॉईन व्हा. मी एक ग्रुप तयार केलेला आहे नवीन वर्गासाठी, तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. कोणी इच्छुक असेल तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊन जा. त्याच्यावरती अपडेट देत जाईल मी वेळोवेळी अपडेट त्या ठिकाणी येत जातील. आणि येणाऱ्या जवळजवळ 1 महिन्यांच्या आतच ती नवीन बॅच पण आपली चालू होईल. ठीक आहे, थांबतो मी आता, कारण की मला पण काम करायचं आहे आता. बाकी आपण नंतर भेटूया. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करायचं आहे तुम्ही. आणि छानशी कॉमेंट नक्की करत चला. कोणताही क्रिएटर जो असतो ना, त्याच्या व्हिडिओला जर तुम्ही कॉमेंट केली तर नक्कीच तो मोटिवेटेड होत असतो. तो चांगल्या पद्धतीचा कंटेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओला कॉमेंट पण सर्वांनी नक्की करत चला. मी थांबतो आजच्या दिवसासाठी. जय हिंद.